आमचे 4 उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो, एक उमेदवार आमचा 16 मतांनी पडलेला आहे. 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. नाहीतर हा बहुमताचा आकडा सुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो. परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला. अजून कदाचित 5-6 सीटा आले असते तर बहुमत झालं असतं. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आले होते. तर आकड्याच्या खेळात जर गणित बघितलं तर सतेज पाटील भारी पडलेले दिसतात. नाही, कोल्हापूरकर भारी पडले असं मी म्हणेन. मी भारी पडल्यापेक्षा कोल्हापूरकरांची ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 15 जानेवारी काँग्रेस घरी असं एखादी नाही, त्यांनी 75 का 78 सीटा येणार म्हणून सांगितलं होतं भाजपच्या. त्या भाजपच्या फक्त 26 सीटा आले, शिंदे सेनेच्या 15-16 आलेत आणि NCPच्या 4 आले. मुळात या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे महायुती म्हणून लढला. तुम्ही एकटं लढायचं असतं, मग तुम्हाला कळालं असतं, ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असते. ते एकत्रित लढले, मी एकटा लढलो आणि यात फरक आहे. त्यामुळं आमचं जे यश आलेलं आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉलमध्ये बहुमत हे महत्त्वाचं असतं, परंतु 35 जागांवर पोचणं एकट्यानं हे कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झालं. शेवटच्या दिवसामध्ये या सगळ्या जागा आल्या, जागा खरं तर बहुमत आपल्याकडे येणं अपेक्षित होतं, मात्र त्या आल्या नाहीत. मात्र कुठं कॅल्क्युलेशन चुकलं असं वाटतं किंवा काय त्याची कारण आहेत? नाही, अक्षय जरग आमचा एक विषय थोडा आम्हाला त्रासाचा झाला किंवा त्या 2 वॉर्डामध्ये काही लोकांना आम्ही समजूत काढू शकलो नाही, तो एक विषय आमच्या दृष्टीने या ठिकाणी झाला. आणि क्रॉस वोटिंग हा एक थोडा मेजर इफेक्ट आमच्या काही आत्ता आमचे जे पराभूत झालेले आहेत वॉर्ड तिथं बघितलं तर क्रॉस वोटिंगचा फटका हा साधारणपणे बसलेला आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी थोडं प्रत्येक उमेदवाराला स्वतःची खात्री वाटत नव्हती आणि त्यामुळे काही भागामध्ये क्रॉस वोटिंगचाही फटका बसला आहे. अक्षय जरगचा निर्णय कदाचित झाला असता तर आमच्या अजून 5 सीटा त्या दोन्ही प्रभागामध्ये वाढल्या असत्या, म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता. खरं तर राष्ट्रवादी शरद पवार चंद्रचा गट आणि आप हे जर सोबत असणारे नाही तर काय नाही, त्यांची पडलेली मताचा विचार केला. मी आता त्यांचा हे करणार नाही, त्यांचा नामोल्लेख टाळून किंवा त्यांचा एक कमीपणा दाखवणार नाही, कारण मला उद्या ते पाहिजे आहेत पुढच्या राजकारणामध्ये. ठीक आहे, त्यांची मतं त्यांना मिळालेली आहेत, परंतु आता प्रभाग वाईज अभ्यास करावा लागेल. जिथं आमचे उमेदवार पडले तिथं त्यांना तेवढी मतं पडलीत का, आणि ती पडली असेल तर फरक पडला म्हणता येईल. परंतु आकडेवारी समोर आल्याशिवाय त्यांच्यामुळं परिणाम झाला का, अपक्षांच्यामुळं झाला का, जनसुराज्यामुळं झाला, हे आता आकडेवारी आल्यावर कळेल. जुळाजुळीला कोणी यायला तयार आहे का आमच्याबरोबर? याच्या आधी धनंजय महाडिक कोल्हापूर शहर पुरोगामी म्हणत होते, मात्र आता पुरोगामी कोल्हापूर शहर नाही अशा पद्धतीचं त्यांनी काय कोल्हापूरकर काय नाही, असं म्हणता येणार नाही. हे काय आहे की हा तांत्रिक विजय, म्हणजे आता मी जे सांगितलं, आता 16 मतं, 150 मतं, आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू, उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे. त्या विचारानंच पुरोगामी नाही असं ते म्हणतात, तर तसं नाही आहे. तर त्या विचाराचा अजून कोल्हापूरकर आहे म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला. नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते. आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला. आणि एकूण निकाल आत्ता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झालंय की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणता, काँग्रेस, हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसतं. मुंबईमध्ये आपण पाहतो की काँग्रेसनं जर वेगळी निवडणूक लढवली नसती आणि ठाकरेंसोबत गेला असतं तर चित्र बदललं असतं. आता काय आहे की निवडणुकीचं विश्लेषण 2 तासात होणार नाही. शेवटी ज्यावेळी आकडेवारी बाहेर येईल उद्या त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येईल, कुणाला किती मतं पडली, कुणाच्या वॉर्डात कुणाचा फटका बसला, तर उद्या त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील. मला ठाकरे सेनेने काही जागांबाबत त्या ठिकाणी
शिवाजी पेठेतली 700 जरगांची जागा, आपण सुद्धा त्यासाठी इच्छुक होता कदाचित, पण त्या ठिकाणी ती जागा सोडावी लागली. त्यामुळे 5 ते 6 जागांवर परिणाम झाला. भूमिकेमुळे कुठे असं मी झालं आता मी टीका करणार नाही, कारण की शेवटी तो निर्णय मी पण घेतलेला आहे. त्यामुळे टीका करणं, आता इलेक्शन झाल्यावर कुणावर दोष देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. झालंय आता तो निकाल मोठ्या मनानं मान्य करणं आणि आता जिल्हा परिषदला उतरणं. महानगरपालिकेचा हा निकाल तुम्हाला सर्वस्वी मान्य आहे का? नाहीतर काय होतं, ईव्हीएम वर खापर फुटलं, नाही मी आता जे तांत्रिक मुद्दे आहेत, 3 उमेदवार 4 उमेदवार आमचे 100-150 मतानं पडलेले, 1 उमेदवार 16 मतानं पडलेला आहे, बंडखोर आमचे जे झाले त्याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे, किंवा अक्षय जरगचा विषय, हे इलेक्ट्रॉल मॅनेजमेंट मधले विषय आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील बोलत होते. आपण पुढची बातमी बघूया. जे दिल्लीत तेच गल्लीत आणि आज सिद्ध झालं असं म्हणतायत धनंजय महाडिक. धनंजय महाडिक यांची ही प्रतिक्रिया. राज्यातील भाजपच्या दणदणीत विजयानंतर धनंजय महाडिक यांचं हे विधान समोर आलेलं आहे. जे दिल्लीत ते गल्लीत, कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर महायुती हाच सक्षम पर्याय आहे असं देखील धनंजय महाडिक म्हणतायत. जे दिल्लीत तेच गल्लीत हे आज सिद्ध झाले असं म्हणतायत धनंजय महाडिक. तर दुसरीकडे काँग्रेसला कोल्हापुरात स्वबळावर लढत 37 जागा मिळालेल्या आहेत. थोड्या वेळापूर्वी काँग्रेसचे नेते सतेज पाटील देखील बोलत होते. त्यांनी सगळीच कारणं मान्य केलेली आहेत, जी कारणं बहुमतासाठी कमी पडली असावीत. आणि त्यांनी असं म्हटलं की आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देखील जोमानं कामाला लागायचं आहे. देखील आपल्या सोबत आहेत. साहेब, कशा पद्धतीने हा विजय बघताय? महायुतीची सत्ता त्या ठिकाणी आली. अभूतपूर्व यश कोल्हापूरमध्ये मिळालेलं आहे. भूतोना भविष्याचे यश कोल्हापूरमध्ये मिळालेलं आहे. पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आम्ही महायुतीच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि प्रबंध कोल्हापूर शहरामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सगळी मंडळींनी एकत्रितरित्या प्रचार करून कोल्हापूरचा शाश्वत विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच करू शकते हे आम्ही पटवून देऊ शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आज निकाल तुम्ही बघताय. काँग्रेसनं अनेक प्रकारच्या वल्गना केल्या होत्या. 15 जानेवारी काँग्रेस भारी, 16 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी. जे कोल्हापूरच्या लोकांच्या मनात तेच मनपात आणि जे दिल्लीत तेच गल्लीत हे आज कोल्हापूरकरांनी सिद्ध करून दिलेलं आहे. आणि आम्ही जो शब्द लोकांना दिलेला आहे तो शब्द आम्ही पूर्ण करू. कोल्हापूरचा सर्वांगीण विकास, चौफेर विकास झालेला आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल. मी कालच आपल्याला सांगितलं होतं की मी 15 जानेवारी दिवशी माझा वाढदिवस असतो, परंतु वाढदिवस करणार नाही. मी 16 जानेवारीला महापालिकेमध्ये महायुती सत्ता आल्यानंतरच वाढदिवस साजरा करणार. मी आज माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमवेत, आमचं सरकार बनतं इथं, आमचा महापौर बनतो इथं, त्यामुळे मी तर आज वाढदिवस साजरा करत आहे. 2 प्रभागांचा निकाल यायचा आहे. काँग्रेसनं जवळ 74 जागा लढवलेल्या होत्या, त्यामध्ये त्यांचा रेशो बघितला तर खूपच कमी आहे. आम्ही महायुती केल्यामुळे आम्हाला आमच्या वाटणीला जागा कमी आल्या होत्या. त्या जागेमध्ये स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टीचा 1 नंबरला आहे. भारतीय जनता पार्टीच कोल्हापुरात 1 नंबरचा पक्ष राहिलेला आहे आणि मोठा भाऊ भारतीय जनता पार्टीचा आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. धनंजय महाडिक यांची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय. मुंबईत येऊया. मुंबईच्या प्रभाग 198 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे. प्रभाग 198 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अबोली खाडे या विजयी झालेल्या आहेत. अबोली खाडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा प्रभाग 198 मधून विजय झालेला आहे. मुंबईच्या प्रभाग 198 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार यांचा विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 199च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 199 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर उमेदवार आहेत, ज्या मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. 199 हा त्यांचा प्रभाग क्रमांक. तिथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचं जे आता मतमोजणीचं पारडं आहे ते कुठे पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईमधल्या प्रभाग क्रमांक 199च्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, प्रभागातून. आणि त्यांचा आता मतमोजणीनंतर काय निकाल लागतो याकडेच लक्ष लागलेलं आहे. नवी मुंबईमध्ये जाऊया. शिंदेच्या शिवसेनेच्या चौगुलेंचा विजय झालेला आहे. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले, ममित चौगुले, शुभम चौगुले आणि चांदणी चौगुले या चौघांचाही विजय झालेला आहे. शिंदेच्या शिवसेनेनं दिलेलं तिकीट हे सार्थकी लागलेलं आहे. चौघाही चौगुलेंचा विजय झालेला आहे. विजय चौगुलेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांच्या मागे आणखी 3 जण होती. या सगळ्याच जणांचा विजय झालेला आहे. आणि या लढतीत प्रभाग 1 आणि 2 मध्ये शिंदेच्या शिवसेनेनं वर्चस्व देखील राखलेलं आहे.
नवी मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या चौगुलींचा विजय झालाय. भाजपची यूज अँड थ्रोची पॉलिसी आहे अशी प्रतिक्रिया आली आहे इम्तियाज जलील यांची. इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिंदेचा उपयोग करून घेतला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना संपवली असाही आरोप त्यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचा गड तयार झालाय असं इम्तियाज जलील म्हणताय. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, निवडणुकीनंतरची भाजपची यूज अँड थ्रोची पॉलिसी आहे. शिवसेनेचा त्यांनी भाजपनं वापर करून घेतला आणि आता शिवसेनेचा नामोनिशाण.